गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, एम पी सी लक्ष या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज 6 मार्च 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण विविध वृत्तपत्रांमधून संकलित केलेल्या आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, तसेच पी आय बी जे आहे आपल्या एम पी सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या चॅनलमध्ये PIBच्या माध्यमातून आलेल्या न्यूज फक्त आपल्या चॅनलच्या माध्यमातून या कव्हर केल्या जातात आणि एक डिटेल ॲनालिसिस यामध्ये आपण घेत असतो. आपण जर मागील अनुभव बघितला तर झालेल्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये जवळपास 90% प्रश्न जे आहेत ते आपल्या जे न्यूज आपण कव्हर करतो त्यामधून आलेलं असतात. येणारी जी परीक्षा आहे या दृष्टिकोनातून सुद्धा हे न्यूज महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ झाल्यानंतर मॅडमसुद्धा तुमच्यासाठी जो आहे MCQच्या माध्यमातून करंट अफेअर्सचा जो आहे तो व्हिडिओ अपलोड होईल, तो सुद्धा तुम्ही कव्हर करा. म्हणजे एक ओव्हरऑल तयारी तुमची याच्या माध्यमातून ही होऊ शकते. डिटेल न्यूज विथ MCQज. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. त्यासाठी तुम्ही अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि तिथे लक्ष MPSC या नावाने सर्च केल्यास माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला बघता येतील. तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया. कालपासून एक जी न्यूज झळकते आहे ती म्हणजे अमेरिकेने भारतावर लादलेले निर्बंध. भारतीय उत्पादनावर अमेरिका निर्बंध टाकण्याच्या तयारीमध्ये आहे. त्यामुळे भारताला असलेली कर सवलत जी आहे ती रद्द होणार आहे. त्यामुळे लघु उद्योगांना फटका पडू शकतो. भारताचा जो अग्रक्रमाचा दर्जा होता, व्यापार अग्रक्रमाचा दर्जा हा काढून घेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी ठोस पावलं उचलली. त्यामुळे भारताकडून अमेरिकेला होणारी जवळपास $5.6 अब्ज निर्यात आता ही करमुक्त राहणार नाही. तर गव्हर्नमेंटचं सुद्धा यावरती म्हणणं आहे की यामुळे भारताला जास्त फरक पडणार नाही. $5.6 अब्ज ही निर्यात आहे आणि त्यामध्ये जवळपास $11 दशलक्ष फायदा हा भारताला होत होता. कर तिथे पडल्यामुळे थोडंफार नुकसान हे भारताला होऊ शकतं. तर यामुळे जे आहे देशातील लघु आणि मध्यम उद्योगांना फटका बसण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. उत्पादनांना आपली बाजारपेठ पूर्णपणे खुली करून द्यायला भारत तयार नसल्यामुळे ही कारवाई केलेली आहे. म्हणजे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की जसं भारताला भारतीय उत्पादनांना अमेरिकेमध्ये बरीचशी सवलत आहे, तशाच प्रकारची सवलत ही अमेरिकन उत्पादनांनासुद्धा देण्यात यावी. तर त्यामुळे जी तूट आहे, व्यापारामधली जी तूट आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टमधली जी तूट आहे ही भरून काढता येईल. तर नेमकं याच्यामध्ये म्हणणं काय होतं, तर जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रिफरन्स हे एक महत्त्वाचं आहे. GSP जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रिफरन्स हा 1976 अमेरिकेने कायदा चालू केला होता. यामध्ये अमेरिकेचा एक उद्देश असा होता की जे गरीब आणि विकसनशील देश आहेत या देशांना आर्थिक प्रगती साधता यावी, हा त्याच्या मागचा हेतू होता. या योजनेचा सर्वाधिक लाभ जो झाला होता हा भारताला झाला होता. भारत त्यामध्ये अग्रस्थानी होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा अग्रक्रम रद्द करण्यासाठी पावलं उचललेली आहेत आणि अध्यक्षीय आदेशाला अमेरिकन प्रतिनिधी मंजुरी दिल्यानंतर 60 दिवसांनी हा निर्णय जर प्रत्यक्ष अंमलात येईल. म्हणजे जवळपास 2 महिन्याचा कालावधी अजून भारताकडे अवेलेबल आहे. तर ही अमेरिकन प्रशासकीय पद्धत आहे. त्यामध्ये जसं पहिले राष्ट्रपती एखादा निर्णय घेतील आणि नंतर अमेरिकन प्रतिनिधी जे गृह आहे त्यावरती शिक्कामोर्तब हे करेल. आणि या योजनेनुसार भारतातून रसायनं, अभियांत्रिकी उत्पादनांचे सुटे भाग, बाजारपेठातील दुय्यम उत्पादने जसं पॅकिंगच्या पिशव्या वगैरे या 1900 उत्पादन, जवळपास 1900 उत्पादनं हे आता निर्यात म्हणजे करमुक्त राहणार नाही. त्यामुळे त्यांच्या किमती ज्या आहेत त्या अमेरिकेमध्ये वाढण्याची शक्यता जास्त आहे. तर भारताची त्यामुळे निर्यात जी आहे थोडेफार अफेक्ट ही होऊ शकते. पुढील बातमी ही लोकसत्तामध्ये आलेली फ्रंट पेजवरची बातमी आहे. औद्योगिक वसाहतीत प्रथमच निवासी प्रकल्पांना वाव मिळणार आहे. त्यासाठी वाढीव FSIचा लाभ मिळेल. जे आजारी उद्योग आहेत म्हणजे MIDCचे जे एरिया आहे, या MIDC एरियाजमध्ये जे उद्योग बंद पडलेले आहेत, जिथे कुठलं काम होत नाही, नुकसानीमध्ये आहेत, तर ह्या जमिनी ज्या आहेत ह्या घरांसाठी, परवडणाऱ्या घरांसाठी या वापरल्या जातील आणि तिथे हाऊसिंग डेव्हलपमेंट हे केलं जाईल. तर जवळपास ज्या 40% जमीन निवासी आणि व्यावसायिक बांधकामासाठी दिल्या जाणार आहेत. राज्याचं नवं औद्योगिक धोरण हे जाहीर करण्यात आलं आणि त्यामध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यासाठी एक्स्ट्रा FSI ज्याला आपण म्हणतो, फ्लोर स्पेस इंडेक्स, चटई क्षेत्र निर्देशांक हा दिला जाणार आहे. त्यामुळे जे आजारी उद्योग आहे या आजारी उद्योगांना पुनरुज्जीवनाची संधी त्यामुळे मिळू शकेल.
राज्याचं 5 वर्षासाठीचं 2019 ते 2024पर्यंतचं 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 40 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष असलेलं नवं औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि या औद्योगिक धोरणामुळे अतिविशाल उद्योगांमध्ये राज्य सरकारचे 9% समभाग असतील आणि त्यासाठी उद्योगांना दिलेल्या जे सवलती आहेत त्यासाठी सुद्धा राज्याद्वारे मदतही केली जाणार आहे. साहित्य मंडळाचं सुद्धा बहुप्रतीक्षित धोरण अखेर जाहीर करण्यात आलेलं आहे. जे साहित्य महामंडळ आहे या साहित्य महामंडळाच्या ते तंत्रस्नेही भाषा, साहित्य, संस्कृती, साक्षरतेवर भर हा जो आहे हा दिला जाणार आहे. तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे या महामंडळाच्या स्थापनेपासूनच अस्तित्वात असलेलं महामंडळाचं भाषा, साहित्य आणि संस्कृती विषयक धोरण आता जाहीर करण्यात आलेलं आहे. याबद्दलची मागणी बरेच वेळा होत होती, परंतु त्याबद्दलचं जे डिटेलिंग आहे हे आता जे यवतमाळला जे 92व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं, तर या यवतमाळमध्ये झालेल्या संमेलनामध्ये त्याबद्दलचा आराखडा जो आहे तो मंजूर करण्यात आला होता. जे मराठी साहित्य संमेलन आहे याची स्थापना करण्यात आली होती 1961मध्ये आणि त्याबद्दलचा जो आराखडा आहे त्याचा धोरणाचा आराखडा 2018मध्ये आता डिक्लेअर करण्यात आलेला आहे. तसंच वादांमुळे होणारी बदनामी टाळण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे आणि व्यक्तिगत भूमिका संस्थेची नसेल असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. तर महामंडळाची भूतकाळातील वादग्रस्त कार्यशैली लक्षात घेऊन भविष्यामध्ये जे आहे जी व्यक्तिगत भूमिका असेल ज्या व्यक्तीची किंवा लेखकांची त्याबद्दल महामंडळ जे आहे हे जबाबदार नसेल असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. बघूया पुढील बातमी. IL&FS ही जी कंपनी आहे याच्या 14 संचालकांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. या कंपनीवर वित्तीय सेवा आणि आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका हा ठेवण्यात आलेला आहे. तर समूहाच्या नव्या व्यवस्थापन मंडळाने तत्कालीन 14 संचालकांना गेल्या महिन्यात नोटीस पाठवली होती आणि त्याबाबत समूहाने 13,000 कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमितता असल्याचा ठपका जे ग्रँट थॉर्टन आहे यांनी जेव्हा ऑडिट त्यांचं केलं तर हा ठेवण्यात आलेला आहे. या समूहावर 94,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे आणि समूहात भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC बघा LICची 25% भागीदारी आहे. तर त्यांच्यामध्ये जवळपास 94,000 कोटी रुपयांचं कर्ज त्याच्यावरती आहे आणि यामुळे याचे जे संचालक आहेत या संचालकांवरती कारवाई करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. तर या कंपनीने ऑगस्ट 2018पासून जे कर्जाचे हप्ते होते ते थकवलेले आहेत. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून सरकारने प्रशासकीय मंडळ या कंपनीवरती नेमलेलं आहे. तर बऱ्याचशा ज्या या कंपनी रूल्स असतात या कंपनी रूल्सच्या माध्यमातून ज्यावेळी एखादा बिझनेस आहे तर त्या बिझनेसमुळे बँकांना राष्ट्रीय नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी कार्यवाही ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून केली जाते. तर या IL&FS ही जी कंपनी आहे याचे 14 संचालक जे आहे हे दोषी ठरलेले आहेत. तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बेलशेप आयकॉन जो आहे तो सुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळतील. या व्हिडिओच्या PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. डेली त्या पोस्ट होत आहेत. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केलं तर आतापर्यंतच्या सर्व PDF फाईल्स ज्या आहेत त्या तुम्हाला त्यावरती मिळतील आणि येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न यामधून आम्ही तुमच्यासाठी करतो आहे. जी बँक ऑफ बडोदा आहे या बँक ऑफ बडोदासोबत विजया बँक आणि देना बँक या 2 सरकारी बँका ज्या यांचं विलिनीकरण होणार आहे आणि या बँकेच्या बँक ऑफ बडोदाच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी आणि माजी केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ही जी आहे आता या एकत्रीकरणानंतर बँक ऑफ बडोदा ही स्टेट बँकेनंतरची स्टेट बँक ऑफ भारतीय स्टेट बँक आणि पंजाब नॅशनल बँकेनंतर देशातील 3री मोठी बँक बनणार आहे आणि एकत्रित बँकेचा व्यवहार हा 1 एप्रिल 2019पासून कार्यान्वित होणार आहे. याबद्दलची माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे. तर हसमुख अधिया हे आता या बँकेच्या प्रमुखपदी असणार आहेत. तर सध्या जे आहेत हे जे हसमुख अधिया आहे हे PhD घेतलेलं आहे. योगा विषयामध्ये PhD मिळवलेली आहे त्यांनी आणि ते केंद्रामध्ये महसूल विभागाचे सचिव म्हणून नोव्हेंबर 2018मध्ये निवृत्त झाले. ते
IAS अधिकारी होते. भारतीय प्रशासन सेवेतील गुजरात कॅडरचे 1981च्या तुकडीतील अधिकारी होते. आणि नोव्हेंबर 2014मध्ये नरेंद्र मोदी यांना त्यांना केंद्रीय सेवेमध्ये सामावून घेतलं होतं. तर त्यांच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि आपल्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे ही जी बँक ऑफ बडोदा आहे याच्या अध्यक्षपदी हसमुख अधिया यांची नियुक्ती झालेली आहे. ही बातमी आपण यापूर्वीच कव्हर केलेली आहे. अजित डोभाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत यांनी अमेरिकेचे जे जॉन बाल्टन आहे यांची भेट घेतली. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी याच्या पुढे वाढणार असल्याची बातमी समोर येते. भारतीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काल अमेरिकन सुरक्षा सल्लागार जॉन बाल्टन यांची भेट घेतली. तर अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जॉन बाल्टन आणि या भेटीमध्ये त्यांनी जी एक माहिती दिली की पाकिस्तानने भारतविरुद्ध केलेल्या F-16 विमानांच्या वापराचे पुरावे भारताकडून अमेरिकेला देण्यात आले. आणि जागतिक दबावापुढे झुकलेल्या पाकिस्तान सध्या दहशतवादावर कारवाई करण्याचा दिखावा करत आहे. मात्र अमेरिकेकडून सुद्धा पाकिस्तानला चांगली तंबी देणं गरजेचं आहे असं त्यावेळी त्यांनी त्यांच्या डिस्कशनमध्ये सांगितलेलं आहे. PIBच्या माध्यमातून घेतलेल्या या काही बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसपूर येथे विश्व उमिया धाम या संकुलाचं भूमिपूजन केलं आहे. तर समाजाला साधू संतांची भूमिका अविस्मरणीय असं त्यांनी यावेळी उद्घाटन प्रसंगी सांगितलं. आणि जनतेसाठी लाभदायक असलेल्या उपक्रमांची सुद्धा त्यांनी माहिती यावेळी दिलेली आहे. पंतप्रधान आहेत हे आज कर्नाटकमधल्या कलबुर्गी आणि तामिळनाडूमधल्या कांचीपुरमला भेट देणार आहे आणि तिथे अनेक विकास प्रकल्पांचा शुभारंभ हे करणार आहेत. तर कर्नाटकमधील तो कलबुर्गी भाग आहे. या ठिकाणी जनतेच्या फायद्यासाठी ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि इतर क्षेत्रामधील विकास प्रकल्पांचा ते प्रारंभ करतील. तसं आयुष्यमान भारतच्या लाभार्थ्यांसोबत सुद्धा ते संवाद साधणार आहेत. आणि तामिळनाडूमधल्या कांचीपुरम येथे रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रातल्या प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहे. आणि व्हिडिओ लिंकद्वारे ते चेन्नई येथील डॉक्टर MG रामचंद्रन यांचा पुतळा आणि महिलांसाठी MGR जानकी कला आणि विज्ञान महाविद्यालयाचं उद्घाटन करणार आहेत. MGR आहे MG रामचंद्रन, तामिळनाडूमधील एक फेमस पर्सनॅलिटी होते. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री होते. तर त्यांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तसंच त्यांनी काल श्रम योगी योजना याचा शुभारंभ केला. गुजरातमधल्या वस्त्राल येथे त्यांनी या योजनेचा शुभारंभ केला आणि निवडक लाभार्थींना योजनेतील निवृत्ती वेतन कार्डाचं त्यांनी वितरणसुद्धा केलं. देशभरातल्या 3 लाख सामान्य सेवा केंद्रांमध्ये 2 कोटी कामगारांनी हा जो कार्यक्रम आहे हा बघितला असल्याची माहिती PIBच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर याद्वारे जवळपास 42 कोटी कामगारांना ही योजना त्यांनी समर्पित केली आहे. आणि वृद्धापकाळामध्ये 3000 रुपये निश्चित निवृत्ती वेतन मिळण्यासाठीची ही योजना आहे. आणि ज्यांना 15,000 रुपयापेक्षा कमी उत्पन्न आहे, मासिक उत्पन्न आहे, अशांना या योजनेचा लाभ दिला जाईल. आणि यासाठी रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर फार अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून तयारी करण्यात आलेली आहे. कारण जो हा कामगार वर्ग आहे हा अशिक्षित वर्ग असू शकतो. त्यामुळे त्यांना फक्त आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती घेऊन एक अर्ज भरावा लागेल आणि या अर्जाद्वारे त्यांचं जे या योजनेचा लाभ त्यांना मिळू शकेल. देशातला पहिला ज्वेलरी पार्क लवकरच मुंबईमध्ये स्थापन करण्याची घोषणा काल करण्यात आली आहे. 2025पर्यंत मौल्यवान रत्न आणि दागिन्यांचं 75 अब्ज अमेरिकन डॉलरचं निर्यात उद्दिष्ट भारत साध्य करणार असल्याची माहिती भारताचे वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलेलं आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत दागिने उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामध्ये वाणिज्य, उद्योग आणि नागरी हवाई मंत्री सुरेश प्रभू यांनी माहिती दिली. तर भारताचा जो GDP आहे या GDPमध्ये हा जो वाटा यामध्ये 60% वाटा, तर निर्यातीमध्ये जवळपास 14% वाटा हा ज्वेलरी क्षेत्राचा आहे. या क्षेत्रामध्ये नव्या कल्पना याव्यात, जागतिक बाजारपेठेला पुरवठा या संदर्भात पोषक वातावरण तयार करण्यासाठी नवी मुंबईत इंडिया ज्वेलरी पार्कचं भूमिपूजन तिथे करण्यात आलेलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुद्धा उपस्थित होते. आणि दागिने उद्योग सध्या 42 अब्ज अमेरिकन डॉलर निर्यातीपासून 2025पर्यंत
75 अब्ज निर्यातीचं लक्ष्य साध्य करेल असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं. आणि या ज्वेलरी पार्कमध्ये एकीकृत उद्योग पार्क असून तिथे एकाच छताखाली खूप साऱ्या सुविधा या मिळतील. तसंच जी भारताची निर्यात असेल ही निर्यात एकूण निर्यातीच्या 69% या पार्कमुळे होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी वर्तवलेला आहे. तर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत 1966मध्ये GJEPC म्हणजे जेम्स अँड ज्वेलरी उद्योगाची ही जी याच्यामधली एक शिखर संस्था आहे ती स्थापन करण्यात आली होती. आणि ही जी संस्था आहे ही मुख्यत्वे 6800 निर्यातदारांचं प्रतिनिधित्व करतं. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. काल भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान असलेला दुसरा एकदिवसीय सामना नागपूरमध्ये खेळवला गेला होता. आणि या रोमहर्षक सामन्यामध्ये भारताने 8 धावांनी विजय हा मिळवलेला आहे. यामध्ये विराट कोहलीने शतक झळकावलं तर बुमराह आणि विजय यांनी उत्तम गोलंदाजी करत हा सामना जो आहे भारताला जिंकवून दिलेला आहे. तर या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण कव्हर केल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. क्वेश्चनसाठी MCQसाठी व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला आज दुपारी 10 ते 11च्या दरम्यान मिळेल. तर करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.